गुहागर तालुक्यामध्ये काल पावसाचं धुमशान सुरू होतं। दुपारनंतर पावसाने जोर धरला। गुहागर तालुक्यातील पालशेत गावामध्ये अक्षरशः ढगफुटी झाली। अचानक आलेले पुराचे पाणी लोकवस्तीत घुसले आणि त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले। हे पाणी जवळजवळ गुडघाभर त्यांच्या घरामध्ये होते, तर सकल भागामध्ये कंबरभर पाणी साचले होते। बाजूलाच पालखीची नदी वाहत आहे, तर त्याच्या बाजूलाच लोकवस्ती आहे। रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूकही काही काळ बंद होती। नागरिकांना पाणी कसे आणि कुठून आले हे काही समजलेच नाही। त्यामुळे सगळीकडे एकच धावपळ उडाली। ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले त्या ठिकाणी गुहागरचे तहसीलदार परिचित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांना दिलासा दिला। अचानक आलेला पूर यामुळे 15 ते 16 लोकांच्या घरामध्ये आणि काही लोकांच्या दुकानांमध्ये 2-2 फुटांपर्यंत पाणी शिरलं होतं, तर बाजारपेठेमध्ये सुद्धा चिखलाचे साम्राज्य तयार झाले होते। आपण गुहागर तालुक्याच्या पालशेत या ठिकाणी आहोत आणि अक्षरशः ढगफुटी झाली पालशेतमध्ये असंच म्हणावं लागेल। कारण आपण आता इथं उभे आहोत, तिथं सकल भाग आहे आणि या सकल भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलेलं आहे। जवळजवळ कंबरभर पाणी इथे आहे। लोकांच्या घरामध्ये कंबरभर पाणी होतं। त्यामुळे एका साईडला नदी आहे, नदीतून आलेलं पाणी आहे आणि भरती असं पाणी एक झालंय आणि पाऊस खरोखर अक्षरशः धुमाकूळ घातलाय गुहागर तालुक्यामध्ये पावसाने। याचं हे एक उदाहरण आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी इथं साचलेलं आहे। त्यामुळे गुहागर तालुक्यामध्ये पावसाने खरोखरच ढगफुटी झाली ह्याचं एक चिन्ह दिसतंय आपल्याला। आता आपल्या मागे आपण बघतोय या मोठ्या प्रमाणात हे पाणी आहे। कंबरभर पाण्यामध्ये आपण पण आता उभे आहोत। काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे हे जर पाऊस असंच चालू राहिला तर मला वाटतं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। पुढे गाड़ी पानी के असं पाहिजे। रस्ता चांगला आहे ना।
बोल बोल बोल, पालशेत मध्ये पाणी. लगेच पाठवून दे, फेसबुकवर लगेच लगेच. इंडिया टाइम्स डिजिटलसाठी उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.